हॅलो, मी डॉक्टर योगेश गरुड, कॅन्सर सर्जन. हा माझा बादचा राज. हॅलो. हा माझा आज पॉडकास्ट घेणार आहे. तर काय प्रश्न विचारता बघूया, मला सुद्धा नाही माहिती. हे हॉस्पिटल तुम्ही कधीपासून सुरू केलं? हे आणि हॉस्पिटल कसं? माझ्या आई वडिलांनी म्हणजे डॉक्टर प्रकाश गरुड कॅन्सर सर्जन आणि आई डॉक्टर पद्मजा गरुड या दोघांनी मिळून 1995 साली चालू केलं. कॅन्सर सेंटर आणि गायनेकॉलॉजी स्पेशल हॉस्पिटल. आता कॅन्सर कसं होतं? चांगला मोठा डिफिकल्ट क्वेश्चन विचारलाय एजनुसार. तर कॅन्सर म्हणजे काही नाही, सिम्पल आहे. कॅन्सर म्हणजे शरीरातली एक सेल असते. ती सेल आपण म्हणजे एखादी सेल अनकंट्रोल्ड ग्रोथ जेव्हा लागते, म्हणजे ॲबनॉर्मल ग्रोथ. नॉर्मली सेल आपल्या शरीरातल्या डिवाइड होत असतात, 1च्या 2, 2च्या 4 होत असतात. पण ती जर मल्टिप्लाय होतं. पण ती सेल जर मल्टिप्लाय व्हायला लागली, म्हणजे 1च्या 4, 10,000 व्हायला लागल्या, तर तेव्हा तो म्हणजे कॅन्सर. सिम्पल भाषेत म्हणजे अनकंट्रोल्ड ॲबनॉर्मल अनकंट्रोल ग्रोथ ऑफ एनी सेल इन द बॉडी. म्हणजे ॲबनॉर्मल ग्रोथ असते ती, नॉर्मल सेल नसते. आणि अनकंट्रोल म्हणजे लाखो मिलियन्समध्ये ती कॅन्सर सेल वाढायला लागतात अचानक. त्याला वेगवेगळे कारण आहेत, ते आपण नंतर बघू. ठीक आहे. आता तुम्ही हे हॉस्पिटल अजून केवढं पुढेपर्यंत नेणार आणि अरे. कसं? भारी प्रश्न विचारले. आता हे हॉस्पिटल सध्या तरी आमचा इथेच अजून मोठं करायचा प्लॅन आहे. म्हणजे आता 40-50 बेडचं आपलं हॉस्पिटल आहे आणि रेडिएशन केमो सर्जरी इथे ऑलरेडी आहे. तर आपल्याला हेच हॉस्पिटल 150 बेडचं करायचं आता प्लॅन आहे. इमिजिएट प्लॅन आहे आपला. 1 वर्षातच आपल्याला 150 बेडचं, 100 ते 150 बेडचं करायचं आहे इथेच, गरुड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि मग त्यानंतर आपल्याला हळूहळू पूर्ण भारतात एक ब्रांचेस काढायचे आहेत. एक नागपूरमध्ये, एक पुण्यात, एक सुरतमध्ये, एखादी भुवनेश्वरला, असं वेगवेगळ्या ठिकाणी भारतात 10, 15, 20 जेवढ्या शक्य होतील तेवढ्या ब्रांचेस आपण काढत जाणार. आणि जास्तीत जास्त लोकांना फ्री ट्रीटमेंट वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीममधनं मिळेल याचा प्रयत्न आपण करणार. कशी वाटली आयडिया? तुझं एम्स कॉलेज कसं होतं? एम्स कॉलेज खूपच भारी होतं, पण लहान मुलांसाठी कठीण आहे. म्हणजे तिथं खूपच काम करून घेतात, पण स्ट्रिक्ट आहे. पण पेशंटसाठी खूप भारी ट्रीटमेंट आपण कसं देऊ आणि खूप भारी भारी सर्जरीज मोठ्या मोठ्या कॅन्सरच्या कशा करू, हे मी एम्सला जाऊन शिकलो. कारण रोज खूप ऑपरेशन आणि खूप पेशंट आम्ही बघायचो. त्यामुळं खूप चांगल्या नवीन लेटेस्ट ट्रीटमेंट ज्या आहेत जगातल्या, त्या आम्ही द्यायचो पेशंटला. तर तेच आपण इथे देत आहोत. आणि माझे वडील म्हणजे तुझे आजोबा, ते टाटाचे कॅन्सर सर्जन असल्यामुळे ते सुद्धा एवढे वर्ष तेच चांगलं काम करत आहे. लेटेस्ट ट्रीटमेंट जगातली भारी देत आले आहेत, तेच आपण आता इथं कंटिन्यू करतो. ठीक आहे. आता टाटा कसं होतं ते पण सांग. टाटा तर मी फक्त कॉन्फरन्सला गेलो आहे. आता मी शिकायला पण जाऊ शकतो 1 महिन्यासाठी एक्सपिरियन्सला. पण मी जेव्हा कॉन्फरन्सला गेलो तर टाटा खूपच मोठा आहे आणि फक्त कॅन्सर सेंटर आहे. तिथे कॅन्सरशिवाय दुसरं काही नाही. कॅन्सरचं ऑपरेशन किंवा रेडिएशनशिवाय दुसरं काही नाही. 1000 बेडचं फक्त कॅन्सर हॉस्पिटलच आहे. आणि बाबा तिथे होते, म्हणजे तुझे आजोबा. तर ते तिथले आता डायरेक्टर सुद्धा बाबांचे मित्रच आहेत. त्यांच्या वेळीच होते सोबत ते. तर खूप छान कॉलेज आहे. पण तिथे कॉलेज नसून ते हॉस्पिटल आहे आणि तिथे फक्त कॅन्सरचे डॉक्टर आणि कॅन्सरचे पेशंट असतात. तर बाकी वेगळ्या मेडिकल कॉलेजसारखं ते कॉलेज नाही आहे. तिथे कॅन्सर हॉस्पिटल आहे आणि भारतातलं सगळ्यात मोठं कॅन्सर हॉस्पिटल आहे. तुला काय आवडतं सगळ्यात जास्त फ्री टाइम मध्ये करायला? फ्री टाईममध्ये करायला खेळायला आवडतं. मग सगळे स्पोर्ट्स, आणि आपण जी कुस्ती खेळतो ते, आणि स्पोर्ट्स खेळायला आवडतं मला. आणि मोबाईल टेबल बघायला? टेनिस, मोबाईलमध्ये पिक्चर बघायला, आणि टेबल टेनिस खेळायला आवडतं. क्रिकेट खेळायला आवडतं, फुटबॉल, लॉन टेनिस, बॅडमिंटन. तुला काय आवडतं ते सांग फ्री टाईममध्ये. सांग की काय काय करतोस फ्री टाईममध्ये. बाहेर खेळायला? हा, कोणासोबत? अरे बाहेर खेळायला जातो मी ना. पण मी सुट्ट्यांमध्ये, आता माझ्या क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत ना, मग मी माझ्या फ्रेंडच्या घरी जाणार. फ्रेंड? कोणता फ्रेंड? श्रेयश आणि रक्षित. सुरेश आणि रक्षित. आणि घरी घरी काय बघायला आवडतं? नरुटो शिपुडन. किती वाजले पहिले ते सांग. हे बघ, आता 8. अरे 4 मिनिटात माझ्याकडे नाही तर नरुटो शिपुडन मिसेल. बाय बाय. अरे आता तुम्ही आणि थोडासा पार्ट एडिट करून घ्या त्याचा. करणारच आहे.
चौथीतला पोरांना केवढं कळतंय. आता हा होता माझा बादशाह राज म्हणजेच हर्षवर्धन. त्याचे 2 नाव आहेत, पण त्याला आता नरुटो बघायचं असल्यामुळे तो मधनच निघून गेलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा आणि शेअर करा.